रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। मात्र या बैठकीला रायगडचे शिवसेनेचे आमदार गैरहजर राहिले। अजित पवारांसोबत होत असलेल्या बैठकीला भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी गैरहजर राहिल्याचं समोर आलं। रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीत आमच्या आमदारांना डावललं, आम्हाला बैठकीची कल्पनाच नव्हती असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला। वित्त विभागाच्या भूमिकेवर आमदार दळवी यांनी नाराजी व्यक्त केली। रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांसोबत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। बैठक पालकमंत्री पदासाठी नव्हतीच, मात्र पालकमंत्री पदाचा वाद लवकरच सुटेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मुलाला जाऊ न देण्याचा बाप हट्ट पूर्ण करण्यासाठी तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घटना गंभीर भासवून तानाजी सावंतांनी विमान माघारी बोलवल्याचं सूत्रांच्या माहितीच्या आधारे स्पष्ट झालंय। महाराष्ट्रात खंडणी, अपहरण, पलायन अशी प्रकरणं रोज घडत आहेत, पण श्रीमंतांची, धनिकांची मुलं स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात आणि गरिबाची मुलं परिस्थितीला गांजून महागाई, बेघर अवस्थेला कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून निघून जातात असा टोला खासदार संजय राऊतांनी तानाजी सावंतांना लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतंय। महत्त्वाचं म्हणजे आज दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान केला जाणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत। एकनाथ शिंदेंना मिळालेल्या पुरस्कारावरून संजय राऊतांनी टोला हाणला, ते महादजी शिंदे वेगळे होते, आता महादजी शिंदे आणि एकनाथ शिंदेंमध्ये काय साम्य हे शोधावं लागेल अशी टीका राऊतांनी केली। नाशिकच्या नियोजन बैठकीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली। बैठकीत आमदार सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। शिंदेंच्या आभार सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्यासाठी माजी नगरसेवकांना सज्जड दम दिला। बीड आणि परभणी प्रकरण मी उचलून धरलं, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। जितेंद्र आव्हाडांना केवळ रॉकेल टाकायचं समजतं का असा सवालही सुरेश धस यांनी केला। आरोप झाला की राजीनामा घेणं ही काँग्रेसमधील चुकीची प्रथा आहे असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले। राजकारणापोटी कुणालाही बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र काँग्रेसच्या काळात झालं असा आरोप अशोक चव्हाणांनी केला। एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं केलेल्या लोकप्रिय घोषणांना कात्री लावण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे। लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ, महिलांकरता गुलाबी रिक्षा अशा योजना काही प्रमाणात गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे। भुजबळांच्या पक्षानं त्यांनाच हिमालयात पाठवलंय असं म्हणत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसलेंनी छगन भुजबळांना प्रत्युत्तर दिलं। हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग असं विधान भुजबळांनी केलं। शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही हे आपण आधीच सांगितलं आहे, त्यामुळे आधी जो लेआउट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना समोर आली आहे। राजेश क्षीरसागर हे शहरी भागात राहणारे आमदार आहेत। या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोधच आहे अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावलं। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न दिल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटायची वाट पाहू नका, उरलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकूच, पण मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा तुपकरांनी दिला आहे। वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या शासकीय खरेदीला अद्याप मुदतवाढ दिलेली नाही, मात्र शासनानं आमच्या सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अकोला या जिल्ह्यात 4 दिवसांपासून नाफेडची सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी आता राहिलेलं सोयाबीन विक्रीकरता काढलंय। भाव नसल्यानं हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदीला कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे। शिवराज सिंह चव्हाण
शिवराज सिंह चौहान यांना काढलेल्या आदेशाचं पत्र व्हायरल झालं होतं. दरम्यान हे पत्र बनावट असल्याचं समोर आलंय. संभाजीनगरमध्ये अनेक केंद्रांवर सोयाबीन खरेदी बंद आहे. केंद्रानं दिलेल्या 24 दिवसांच्या मुदतवाढीचा आदेश अद्यापही पोहोचला नसल्यानं मुदतवाढीबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून मवियाच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात निदर्शनं केली. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी मवियाच्या खासदारांनी केली. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीची वेळही खासदारांनी मागितली आहे. केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदतवाढ केल्याचा लेखी आदेश अद्यापपर्यंत आलेला नाही. लेखी आदेश न आल्यानं सोयाबीन खरेदी सुरू होईल का नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंनी इंदोर हैदराबाद महामार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलं. महामार्गाच्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत दोघांनी सरकारचा निषेध नोंदवला. जालना जिल्ह्यातल्या देळे गव्हाण ते सातेफळ या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलं. प्रशासनाने कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पुण्यात आरपीआयनं राहुल सोलापूरकरांविरोधात आंदोलन केलं. सोलापूरकरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आरपीआयकडून करण्यात आली. धुळ्यात एका शेतकऱ्याकडे असलेली म्हैस चर्चेचा विषय बनली आहे. शेतकऱ्यानं जुनागडमधून गिर जाफर जातीची म्हैस तब्बल 2,60,000 रुपयांना विकत घेतली. ही म्हैस दिवसाला 25 लिटर दूध देते असं माहिती शेतकऱ्यानं दिली आहे. आंबेगावच्या मेंगडेवाडी या गावात बिबट्यानं शेळीच्या गोठ्यावर हल्ला केला. दरम्यान त्याचवेळी मोठ्या संख्येनं गावकरी जमा झाल्यानं बिबट्या गोठ्यात अडकून पडला. वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होत बिबट्याचं रेस्क्यू केलं. कोबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कोबीला 50 पैसे प्रति किलो इतका कमी दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. येवल्यात एका शेतकऱ्यानं 1 एकरावरील कोबीच्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडून संताप व्यक्त केला. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण असल्यासंदर्भातील पुरावे राज्य एसटी आयोगाकडे सादर करण्याचा आदेश आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिलाय. सोलापूरकरांनी बाबासाहेबांचा अपमान केला असून पुरावे सादर न केल्यास कारवाई केली जाईल असं मेश्राम म्हणाले. हिंगोली जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक पिकासोबतच आता चिया सीड्स पिकाची लागवड करत आहेत. सेनगाव हिंगोली या तालुक्यातील जवळपास 30 ते 40 गावांमध्ये गेल्या 2 वर्षांपासून अनेक शेतकरी चिया सीडच्या शेतीसाठी वळले आहेत. कापसाचे भाव वाढत नसल्याने जळगावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. जळगाव जिल्ह्यात 60% कापूस विक्री झाला असून 40% कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे पडून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील येल्लापूरवर पाणी संकट ओढावलंय. जलजीवन मिशन योजना अर्धवट राहिल्यानं नळजोडणी रखडली आहे. गावातील इतर विहिरींनी तळ गाठलाय. उपाययोजना करा अन्यथा गाव सोडणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.